एका बाजूला संघ पाहतो गावदेवी किरवली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आई गावदेवी धरणा या दोन क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे सामना केला जात आहे. आमच्या समीपे जोडले जातील आमचे समालोचक मित्र साई पाटील तुर्बे, आमचे सँडी डीजे, वलवली, सर्व सहकाऱ्यांचा मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा त्यांच्याकडेच आपण बोलणार आहोत. संपूर्ण टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रसारण पाहतो. गुणलेखक जतीन गोंधली, पंचांच्या भूमिकेत जावेद परिसर, मॅन फ्रॉम कल्याण, सचिन कडू, रोहनजन. हॅलो. होम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. प्रथमतः गणरायाला वंदन करू, त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवराय, राजे छत्रपती शंभूराय यांना त्रिवार मानाचा मुजरा. उपस्थित सर्व लाडकी क्रीडा रसिक, उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे तमाम क्रीडा स्पर्धक या सर्वांचं मी साई पाटील सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना घेऊन जातो क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, ज्या ठिकाणी चेंडू बॅटचं युद्ध आज रात्रभर आपल्याला अनुभवायला मिळेल. आजची पहिली लढाई गावदेवी किरवली आणि त्यांच्या विरोधात काही गावदेवी धरणा संघ आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकला प्रथमतः धरणा संघ करतोय फिल्डिंग आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम किरवलीला. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 5 षटकांची मॅच सुरुवातीलाच अनाउन्समेंट केली होती आपण की लवकर आपल्याला चेंडू डिलिव्हर करायचा आहे, जास्त विलंब झाला तर पॅनलाइज केली जाईल, याची दक्षता आपण घ्यायची आहे. विशाल मडवी आणि कंपनी आपण पाहतोय, तर एका बाजूना संकेत गायकर, त्याच्या साथीनं त्याचे सर्व सहकारी आपल्याला पाहायला मिळतील. 2 तुल्यबल संघ आहेत, नेहमीच एकमेकांसमोर सराव करणारे, एकमेकांसोबत खेळणारे हे दोन्ही संघ. मैत्रीपूर्ण संबंध देखील जवळचे गाव असल्या कारणासह आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जेव्हा मैदानाच्या आतमध्ये 2 संघ आमने सामने येतात ना, तेव्हा मात्र ह्या सर्व गोष्टी विसरून केवळ जिंकणं हा एक उद्देश आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या उद्देशानं हे दोन्ही संघ खेळताना आज देखील पाहायला मिळतील. भरपूर सारी मेहनत ही स्पर्धा सफल करण्यासाठी आपण पाहतोय. आमचे शैलेश म्हात्रे असतील, विजय पवार असतील, त्यानंतर साथीनं त्यांची टीम आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये आमचे नंदू म्हात्रे असतील, गोरखदादा असतील, बरेचसे टीम मेंबर्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि खरं तर ज्यांच्या स्वप्नात ही स्पर्धा साकारली आहे, एवन जोडी आपण पाहतोय, उद्योजक रमेश शेठ म्हात्रे आणि माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमानानं या स्पर्धेचं आयोजन, नियोजन, श्रद्धांजली चषक हे पर्व आपण अनुभवता. रायगडामधील एक भव्य दिव्य स्पर्धा सगळ्यांच्या भेटीस आपण पाहतोय. 2 बाईक आणि 1 कार आपण पाहतोय, 4 व्हीलर आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः आपल्या विभागामध्ये फटाक्यांच्या आतषबाजी आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये या स्पर्धेचा आज मात्र शुभारंभ पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक आशिष पाटील पाहायला मिळतोय आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील आणि संकेत गायकर ही जोडी आपण पाहू शकाल. 2 दमदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. साई राजे यांचं देखील शुभ आगमन. आज आमच्या समवेत याच गावचे भूमिपुत्र मोहनदादा देखील आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, गेम ऑन. 3, 2, 1 स्टार्ट. पहिला चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, लाऊड अपील देखील आपण पाहतोय, परंतु पंच तटस्थ आहेत. भरपूर काल खरं तर पंचांना देखील या क्रिकेट खेळाचा अनुभव आणि तदनंतर जर विचार केला तर व्यावसायिक पंच म्हणून सातत्यानं आपल्या विभागामध्ये प्रथमतः आपण जावेद फरीद साहेब यांना पाहायचो आणि आज देखील जावेद फरीद सर सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेत आणि त्यांच्या साथीनं सचिनजी कडू आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पहिला चेंडू खूप चांगला डिलिव्हर केला होता गोलंदाज आशिषनं. एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे, नेहमीच आशिषचा जर विचार केला, जेव्हा जेव्हा धरणा संघ खेळ करतो तेव्हा तेव्हा ह्या खेळाडूचं नाव अग्रणी आपल्याला पाहायला मिळतो आणि आज देखील स्ट्राईक गोलंदाज म्हणून त्याची भूमिका आपण पाहू शकाल. रिदममध्ये काहीशी अडतले, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तो परतताना पाहायला मिळेल. प्रेशर आहे कारण की मोठी स्पर्धा जेव्हा आपण खेळता, मैदानाच्या आतमध्ये उतरता, तेव्हा जिंकायचं असतं आणि मॅच जिंकण्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. त्यामध्ये खास करून इन ॲक्शनमध्ये जेव्हा आपण खेळताना तेव्हा मॅच प्रेशर हा एक वेगळा असतो.
सराव करत असताना कधी कधी आपण नवनवीन फटके ट्राय करतो, परंतु मॅचमध्ये त्या गोष्टी इतक्या इझिली करणं इतकं सोपं काम नाहीये. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक देखील नाहीये, खाली क्षेत्राची निवड केली आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अच्छा रात्रीतील हा पहिला तडफदार षटकार. यस थँक्यू डीजे सँडी. म्हटलं तर काही गोष्ट बोलण्याचीच गरज नाही आहे. एकतर सुपर व्हॉइस क्वालिटी, त्यानंतर अतिशय सुरेख गीतं त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहतोय. रायगडमधील एक नामांकित डीजे म्हणून ज्यांची ओळख आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. आणि खास करून जर आपण संकेतचा विचार केला तर 2024-25 हे हंगाम या खेळाडूनं गाजवलंय. कारण की ह्या हंगामामध्ये जवळजवळ 2 ते 3 50s त्याच्या नावावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. अतिशय दमदार खेळ त्याच्या माध्यमातून आणि खास करून सलग षटकार ही कामगिरी त्याच्या माध्यमातून बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू, इथे मात्र फटका फसलाय आणि फलंदाज बाद. षटकारानंतर आशिषचं हे प्रत्युत्तर आपण पाहतोय. बिग विकेट डाऊन, पहिला मोठा धक्का टीम किरवलीला. संकेत गायकर बॅक टू द डग आउट. थँक्यू साहुल. उद्याच्या दिवसाची खरं तर मागेच व्हॅलेंटाईन्स वीक आपण पाहिला, परंतु त्या गोष्टीचा फारसं महत्त्व आपल्या विभागामध्ये नाही आहे. परंतु 19 फेब्रुवारी जगात भारी माझ्या राजाची 19 फेब्रुवारी उद्या शिवजयंती. तो दिवस तारखेप्रमाणे आपण पाहू शकाल आणि ते गीत आता सातत्यानं डीजेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमी म्हणतो आपण, पराक्रम तुमचे करती क्षितिजाला आव्हान, तवचरणी नतमस्तक व्हावे अर्पणित तनमन धनप्राण. अशा शिवचरणी सातत्यानं आपण देखील नतमस्तक होतो. खरं तर कार्य तशा प्रकारचा इतिहास माझ्या राजाचा आणि त्यांचं गुणगौरव गीत आपल्याला ऐकायला मिळालं. ना बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. 7 या आकड्यावरती धक्का पहिला. इथे अपरकट केलायचं होतं. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होता, परंतु आता त्याच्या बाजूनं चेंडू गोलीच्या वेगानं सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. थँक्यू. क्या बात आहे. ही समय सूचकता नेहमीच डीजे सँडी यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. चौकार आलाय. येत्या क्षणी 4नं मात्र अकाउंट खुलं करत असताना जयेशला आपण पाहिलं. धावसंख्या डबल डिजिटमध्ये 11 या आकड्यावरती. एक गडी बाद 11 ही स्थिती बॅटिंग करत असताना टीम गावदेवी किरवलीला आपण पाहतोय. 5 षटका ॲव्हरेज स्कोअर या मैदानावरती 55-60चा आपण पाहिलाय. चांगला चेंडू वन्स अगेन त्याच दिशेला खेळायचं होतं, परंतु ह्याच दिशेला एक फलंदाज बाद देखील झालाय. हे विसरून चालणार नाही. ज्या पद्धतीनं जी लाईन हाताळतो आशिष पाटील आणि त्या पद्धतीची व्यूहरचना देखील आहे. मागील चेंडू जरूर चौकार पाहायला मिळाला, परंतु ह्या क्षेत्रामध्ये त्यानं फलंदाजांना फसवलंय. चेंडू पडल्यानंतर काहीसा आतमध्ये देखील येताना आपल्याला पाहायला मिळाला. ही कला आशिष पाटीलची सध्याच्या घडीला खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. एक गुणवान गोलंदाज आहे. मागील 2-3 वर्षामध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अतिशय चांगली बारगस्त कामगिरी आशिष पाटीलनं देखील केली आहे. आज देखील त्याच पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. राईट मोर द विकेटचा हा चेंडू स्वीप करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. षटकाची इथे मात्र सांगता झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटका अखेरीस एक गडी बाद 11 ही धावसंख्या स्कोर कार्डवरती बॅटिंग करत असताना टीम किरवली. आणि प्रत्येक संघासाठी सूचना की वेळेची मर्यादा प्रत्येक संघासाठी आहे. टाइम अलर्ट असेल. 5 षटकं जेव्हा आपण पाहतोय, 4 षटकं आपल्याला 20 मिनिटात कंप्लीट करावी लागतात आणि 5वं षटक 25 मिनिटात. ह्या गोष्टी सातत्यानं आम्ही देखील सांगतोय आणि आज आयोजनकर्त्यांच्या वतीनं देखील हीच सूचना. दरम्यान आमचे एजी अरविंददादा म्हात्रे आता जोडले जातील ह्या स्पर्धेसोबत. आज 3 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. सचिन कडू असतील, अरविंद म्हात्रे असतील, त्यानंतर सिनियर पंच जावेद फरीद सर यांना आपल्याला नक्कीच पाहू शकता. ह्या 3 पंचांना आपण टीव्ही स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय. गोल्डन मॅन, तदनंतर आमचे रमेश शेठ म्हात्रे उद्योजक, त्यानंतर माजी सरपंच, त्यांच्या स्वप्नात ही स्पर्धा साकारली आहे संतोष शेठ म्हात्रे
यांचं छायाचित्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. tenniscricket.in ही वाहिनी सध्याच्या घडीला कार्यरत आहे आणि या वाहिनी अंतर्गत देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, केवळ देशातच नाही तर जगभरामध्ये देखील ही स्पर्धा आपण पाहू शकाल. नंदू म्हात्रे यांचं आपण आगमन पाहू शकाल. एक दमदार क्रिकेटर्स. विशालला आपण पाहतोय पहिला चेंडू सुरेख डिलिव्हर केलाय. लेफ्ट हँडर जेव्हा जेव्हा मैदानात येतात ना त्यांची गुणवत्ता नेहमीच आपण पाहिल्या. खरं तर विथ द अँगल नेहमीच ते गोलंदाजी करतात. एक नॅचरल कोन ज्यांच्या माध्यमातून क्रिएट केला जातो आणि विशाल मडवीमध्ये देखील ती क्षमता आहे. या संघाचा आणखीन एक महत्त्वाचा खेळाडू, एक ज्युनियर ऑलराऊंडर आपण पाहतो. आशिष आणि विशाल या दोघांवरती नेहमीच टीम धरणाची दारमदार आपण पाहिल्या. तोच खेळाडू होता गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 हाताळत असताना. तर म्हणा हा चेंडू रिव्हर्स खेळायचं होतं. मागे यष्ट्यांच्या यष्टीरक्षकाकडनं नक्की चेंडू फील्ड झाला नाही. सेकंड ॲटमला तो प्रयत्न केला. 22चा पंचाचा इशारा आपण पाहू शकाल. म्हणजे सांघिक खात्यामध्ये ह्या धावा ॲड होताना आपल्याला पाहायला मिळतील. 1च्या मदतीनं धावफलक 12 ह्या कड्यावरती. ज्या पद्धतीनं धावफलकावरती वाटचाल सुरू आहे ते पाहता प्रोजेक्टेड स्कोर जवळजवळ 45-50च्या आसपास जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच जेव्हा बाईट आपण घेतलं तेव्हा देखील संघनायकानं सांगितलं होतं की 50-55 धावा बनवल्या तर आम्ही त्या धावा डिफेंड करू शकतो. अशा पद्धतीची गोलंदाजी आमची देखील आहे. विशालचा हा चेंडू समोर खेळतात. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. थोडासा फाईन होता, अन्यथा हा झेल कंप्लीट होऊ शकला असता. कारण की डीपमध्ये लॉंग ऑन तैनात आहे त्या कारणास्तव मिड ऑनचा जो क्षेत्ररक्षक होता काहीसा शॉट मिड विकेटच्या दायऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव तिथे कंप्लीट होईल. जयेश आणि योगेश ही जोडी सध्याच्या घडीला खेळ करत असताना योगेशकडनं खूप अपेक्षा आहेत छोट्या यष्टीचा, परंतु एक दमदार फलंदाज आहे. नेहमी चांगली खेळी सातत्यानं टीमसाठी साकारतो, परंतु आज स्टार्ट हवा तसा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही. एका बाजूनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी फील्ड सेटअप करत असताना आपण विशाल मडवीला पाहतोय. P2चं हे दुसरं षटक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. दी क्रॉस अँगलनं धावताना विशाल मडवीला आपण पाहू शकाल. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी. दरम्यान हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता ओव्हर द कव्हर, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. वन मोर डॉट बॉल पर्सेंटेज या षटकामध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत जर विचार केला तर एकच धाव खर्च झाली आहे आणि त्या व्यतिरिक्त एक धाव लेग बायची. अर्थात आतापर्यंत ह्या षटकात 2 धावा आल्यात बॅटिंग करणाऱ्या टीम किरवलीसाठी आणि स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 13 अशी स्थिती आतापर्यंत त्यांची पाहायला मिळते. पुढील चेंडू पिसारवेगाव एंडकडनं सज्ज होईल. विशालला आपण पाहू शकाल. इथे फटका चांगला आहे, अगदी स्पेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर त्याला बीट करून चेंडू दणदण करत सीमारेषा पार. दमदार चौकार. यस, तर जे प्रेक्षक या ठिकाणी येत आहेत तर त्यांना विनंती आहे की आपण बाईक आणि कार व्यवस्थित पार्क करायचे आहेत आणि समालोचन कक्षाच्या दिशेनं जास्त आपण कार आणि बाईक घेऊन यायचं नाही ही सूचना आयोजनकर्त्यांच्या वतीनं आहे. सो आपण ती दक्षता घ्या. नेक्स्ट बॉल विशालकडून. इथे देखील फाईन खेळतात परंतु शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलून फेकतो. डायरेक्ट हिटचा त्याचा प्रयत्न जरूर होता. थोडीशी रिस्क घेतली होती खरं तर जयेश आणि योगेशनं. त्यांना देखील माहीत होतं ही धाव कंप्लीट करायची आहे. वेगानं प्रयत्न तर केला आणि प्रयत्न सफल देखील झाला. मागच्या बॉलवरती दमदार चौकार योगेशच्या बॅटमधनं आपण पाहिला. एकंदरीत 2 षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकात 11 आल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये कुठे का होईना कमबॅक चांगला राहिला विशालचा. या षटकामध्ये धावा 7 खर्च झाल्या ज्यामध्ये एक लेग बाईटची धाव आपण पाहिली. एकंदरीत 2 षटकाखेरीच 1 गडी बाद 18 अशी धावसंख्या पॉवर प्लेच्या 2 षटकात आपल्याला पाहायला मिळते ते टीम किरवलीची.
थँक्यू देवजी. षटक क्रमांक 3 अनिकेत कालेचा वापर आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या गोलंदाजाचा वापर करण्यात आला टीम धरणाच्या माध्यमातून. कारण की ग्रामीण टेनिस विश्वाचा विचार केला तर 5 षटकांसाठी 4 गोलंदाज अनिवार्य असतात आणि सलग हा तिसरा गोलंदाज आपण पाहू शकाल. 18 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच गावदेवी तुर्भे आणि त्यांच्या विरोधात पापडीचा पाडा संघ असणार आहे. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्ट करायचं आहे आल्याचं. कॉम्बॉक्स एंडकडनं अनिकेत काले सज्ज होईल. ओव्हर द विकेटनं राऊंड द विकेटनं येतात. दरम्यान पहिला चेंडू अलंग कार्पेटचा सहारा घेतलाय. अगदी दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ज्या पद्धतीनं कॉल दिला होता अगदी धोका पत्करला होता. आपण नेहमी म्हणतो जितकी मोठी रिस्क तितका मोठा रिवॉर्ड आपल्याला प्राप्त होतो आणि त्या पद्धतीनं प्रयत्न सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आणि खास करून योगेश पाटील स्ट्रायकेटवरती जास्त खेळण्याचा प्रयत्न सध्या तरी करत असताना सलामीसाठी आलेत. क्षमता आहे परंतु अजूनपर्यंत क्षमता खऱ्या अर्थाने सिद्ध केली नाही योगेशनं. दरम्यान हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू हुक करायचं होतं. वरच्या भागावरती जरूर हा चेंडू लेग बाईज यस शरीर यष्टीवरती हा चेंडू आदळलाय आणि तिथनं थोडीशी दुखापत जरूर आपण पाहतोय. पाणी घेऊन जायचं आहे. धाव जरूर ह्या ठिकाणी एक कंप्लीट केली आहे. या अगोदर 2 धावा पूर्ण केल्या होत्या. 21 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3. बघा पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये खेळाडूला थोडीशी इंजरी झाली आहे तर लगेचच आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायचं आहे. यस आमचे गोरखदादा म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन झालं. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. एक काळ रेग्युलर क्रिकेटसाठी ज्यांनी गाजवलाय आज देखील ते सराव करतात परंतु फारसा वेळ त्यांना प्राप्त होत नाही आहे. परंतु एक डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आपण टीम पिसार्वेसाठी जरूर पाहिली होती. आज सध्याच्या घडीला आयोजनकर्त्यांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहू शकाल. एक दैदिप्यमान स्पर्धा जेव्हा आपण भरवता तेव्हा प्रत्येकाचं योगदान हे महत्त्वाचं आपण पाहतोय आणि खास करून ह्या स्पर्धेमध्ये अनेकांचं योगदान आपल्याला पाहायला मिळते. ज्यामध्ये आपण पाहतोय आमचे शैलेश असतील, आमचे मधुकर दादा देखील आपण पाहतोय. विजय पवार यांना आपण पाहू शकाल. साथीनं गोरक्षनाथ म्हात्रे, नंदू म्हात्रे असतील आणि या स्पर्धेची A1 जोडी आपण पाहतोय आणि त्यांच्या साथीनं गोल्डन मॅन क्रिश रमेश शेठ म्हात्रे आणि समवेत उद्योजक रमेश शेठ म्हात्रे आणि माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे यांच्या स्वप्नातनं साकारलेली एक दैदिप्यमान स्पर्धा या क्रीडांगणावरती आपण अनुभवता. एका क्षणी प्रेमात पाडावं इतकं सुंदर हे क्रीडांगण आणि अतिशय सुरेख आउटफील्ड आणि तितकीच देखणीक खेळपट्टी देखील आपण पाहतोय आणि मैदानाचं सुशोभीकरण तदनंतर भलं मोठं हे मंच आपल्याला पाहायला मिळतं. खेळाडू कक्ष देखील आपण पाहू शकता आणि प्रथमतः बाल्कनी कक्ष आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर म्हणजे ह्या स्पर्धेमध्ये साऱ्या काही गोष्टी पूरक आपण पाहतो. 2 स्टँड श्रद्धांजली चषकाचे आपल्याला पाहायला मिळतात जिथे प्रेक्षक बसून क्रिकेटचा आनंद देखील घेत आहेत आणि दररोज लकी ड्रॉसाठी स्पायसिकल आपण पाहतोय. चिमुकले प्रेक्षक जे अगदी आशेनं येतात आणि एका प्रेक्षकाचं स्वप्न साकार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे सारं काही या स्पर्धेमध्ये आहे. 2 बाईक आपण पाहतोय. मालिकावीरसाठी आपल्याला 4 व्हीलर कार आपल्याला पाहायला मिळतंय आणि खास करून ड्रेस कोड पूर्णतः आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिलिंद रिटायर हार्ड फलंदाज मैदानात बाहेर नक्कीच गेलाय आणि आता मिलिंद पाटील मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकेंडवरती जयेशला आपण पाहतोय. आडव्या बॅटनं हा चेंडू टर्न करण्यात आला. डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येईल तोपर्यंत एक धाव सहज कंप्लीट केली जाते आणि एका धावेवरतीच समाधान मानलं जाईल. आघाडीच्या फलंदाजांकडनं भरपूर अपेक्षा होती. खास करून संकेत लवकर बाद झाला. त्यानंतर आता इंजरी फेस करत असताना आपण योगेश पाटीलला पाहतोय आणि तो जरूर आता पहिल्या कक्षामध्ये परतलाय. आता अपेक्षा मिलिंद आणि जयेश या जोडीकडनं असेल. मधल्या फलीची जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला जास्त वेळ खर्च करू नका ही सूचना. मॅचचा रिदम आपण पाहतोय तो रिदम नियमित आपल्याला ठेवायचा आहे. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये बेस्ट टायमिंग
गोलंदाज यष्टीरक्षक दोघे धावत होते. अंततः कॉल दिला गोलंदाजानं आणि हा झेल कंप्लीट केला. सुपर्ब झेल, अप्रतिम कॉटन बॉलच्या माध्यमातून हे यश आपल्या नावावरती करत असताना अनिकेत काले. तर आताच व्यासपीठावर पिसारबे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, शासकीय यंत्रणेत कार्यरत असणारे रेल्वे कर्मचारी, आमचे सहकारी मित्र बालाराम म्हात्रे पिसारबे यांचं आगमन इथं झालेलं आहे. आपलं श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरसे स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजयला आपण पाहू शकाल. विजय गायकर दाखल झालाय. एका बाजूनं चांगले यश संपादन करत असताना अनिकेतला पाहिलं. सुपर्ब गोलंदाजी आतापर्यंत. चांगला फटका आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक देखील तैनात पाहायला मिळतोय. गुड फील्ड थ्रो देखील त्या ठिकाणी चांगली पाहायला मिळते, परंतु कलेक्ट यष्टीरक्षकानं जरूर चेंडू कलेक्ट केला नव्हता. बॅकअपला मागे त्याच्या खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. बघा, जी लढत आता वर्तमान लढत आपल्या भेटीसाठी आलेली आहे. एका बाजूला किरवली, एका बाजूला धरणा, आणि या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरेल त्यांच्यासाठी बालाराम म्हात्रे रेल्वे शासकीय यंत्रणेत कार्यरत आहेत, त्यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आडव्या बॅटनं खेचून मारलाय. स्वीपचा काहीसा फटका, झाडू शॉट ज्याला आपण पाहतो आपल्या भाषेमध्ये म्हटलं जातं. दरम्यान धावा इथे कंप्लीट केल्या जातात. त्या 2 धावा. ते सिंगल डबल न मात्र धावाला पुढे नेण्याचं काम आपण पाहतोय. सुरुवातीला एक दमदार षटकार आपण पाहिला होता संकेतच्या बॅटमधनं. तो बाद झाल्यानंतर धावसंख्येवरती आतापर्यंत अंकुश लावलंय खऱ्या अर्थानं टीम धारणानं. एक चौकार आपण योगेशच्या बॅटमधनं देखील पाहिला. त्यानंतर जयेश पाटीलनं देखील एक चौकार ठोकला होता. एकंदरीत 3 मोठे फटके या सत्रामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले आणि धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या 3 षटका अखेरीस 2 गडी बाद. 25-25 धावा. षटक क्रमांक 4 आणि सेकंड स्पेलमध्ये विशाल मडवीला आपण पाहतोय. लेफ्ट हँडर गोलंदाज. मागच्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी राहिली आहे. पिटूचं दुसरं षटक विशालनं जेव्हा हाताळलं होतं तेव्हा इकॉनॉमिकल त्याचा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्या विशालचा पुन्हा एकदा वापर गावदेवी धरणाच्या माध्यमातून सध्याच्या घडीला आपण पाहतोय. लक्ष्मण पाटील देखील आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतात. बरीचशी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देखील या स्पर्धेची. एक भली मोठी स्पर्धा, खरं तर प्रेक्षकांसाठी एक पर्वणी सध्याच्या घडीला आपण अनुभवतो. उद्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक इथे जरूर आपल्याला पाहायला मिळतील. तर उद्याचा दिवस देखील खूप स्पेशल आहे आणि त्यासोबतच ठाणे रायगड ही लढाई देखील आपल्याला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात ह्या षटकामध्ये देखील विशालकडनं आपल्याला पाहायला मिळते. आताच ज्यांचं आगमन झालेलं आहे, श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे दमदार प्रतिनिधी JD पाटील पिसारबे, मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. आज नक्की ड्रेसिंग हटके आपण पाहतोय. JD भाईचे आदा कुछ और है. आज मैदानावरती त्यांना आपण पाहतोय. सुपर्ब डिलिव्हरी. काय चेंडू टाकला होता. रन घेण्याचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिट. निरणावच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल फलंदाज जयेशला. थँक्स DJ मास्टर. बघा, सुरत चौधरी वलवली सँडी DJ. आज 12 नंतर मात्र शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गाथा सांगणारे संगीत आपल्याला गजर ऐकायला मिळणार आहे. साईराजे, आमचे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक तनुजा मस्कोर यांचं आगमन झालेलं आहे. साई, मनपूर्वक आपलेही सरसे स्वागत आहे.
नक्कीच या पुढील सत्रामध्ये आपण सई राजांचा आवाज ऐकणार आहोत, परंतु मॅचमध्ये आतापर्यंत ट्विस्ट पाहायला मिळत आहेत, कारण की रन घेण्याची इथे चेष्टा केली आणि ती धाव अंगलाट आली असं म्हणावं लागेल. सुपर बॉल, काय बॉलिंग, काय टप्पा आणि काय दिशा आतापर्यंत पाहायला मिळते ती विशालची. ज्या विश्वासानं त्याच्यावरती दुसरं षटक सोपवलं, अगदी तो विश्वास सार्थ ठरवत असताना विशाल मडवी मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडर नेहमीच घातक गोलंदाजी करतात हे असं आपण म्हणतो आणि त्याचं प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये विशाल मडवी दाखवत असताना. पहिल्या षटकामध्ये त्यानं धावा 6 खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू डिलिव्हर केलेत आणि एकही धाव खर्च केली नाही. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत निर्धाव षटक आपल्याला 4 पाहायला मिळालेत, परंतु ती संधी पुन्हा विशालकडे देखील आहे. इथे फटका जरूर हवेमध्ये होता काही काल, परंतु चेंडू निघून चाललाय लॉंग लेग रिजनला, जिथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. अगदी वेगानं धावून आले होते, असं वाटलं होतं चेंडू सीमारेषा पार जाईल, परंतु अंतिम मोमेंटला चेंडू रोखला. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये आपल्याला ऋषभ पाटील पाहायला मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून हा चेंडू अडवण्यात आला आणि ते धावा प्राप्त होतात त्या 2 धावा. या 2च्या मदतीनं उशिरानं धावफलकावरती वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा स्कोअर कार्डवरती. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण एक निर्धाव षटक पाहिलं होतं. कालच्या रात्रीमध्ये फक्त एक विकेट हॅट्रिक विश्वास पाटील खारघरचे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. त्याच्या आदल्या रात्री आपण एक निर्धाव षटक विशाल म्हात्रे खुटारीचा ज्याच्या माध्यमातून पाहिलं होतं. इथे देखील चांगली गोलंदाजी, म्हणजे गोलंदाज सातत्यानं ह्या खेळपट्टीवरती आता हवी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. त्या गोलंदाजी करत असताना विशाल मडवीनं धावसंख्या धावफलकी आपण पाहतोय त्या 27 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. ज्या पद्धतीनं सुरुवात होती 11नं मात्र सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती, असं वाटलं होतं 50 कंप्लीट होईल, परंतु त्यानंतर अंकुश लावण्यामध्ये यश प्राप्त झालं गावदेवी धरणा संघाच्या गोलंदाजांना. लेफ्टामोर विकेटचा हा चेंडू समोर खेळतात, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, सुरेख झेल त्या ठिकाणी कंप्लीट केलाय आणि या झेल मात्र खेळ समाप्त झालाय. फलंदाज रमेश तर यांचा. तर सृष्टी 11 पाबडीचा पाडा विपक्ष आहे. गावदेवी तुर्बे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. यस, महागुरूंचा हा पहिला ऑफिशियल कॉल आपण पाहतोय. जरूर 3 पुकार आमचे महागुरू देतील तर दोन्ही संघ आपण लगेचच रिपोर्ट करायचा आहे. स्पर्धा चांगली आहे आपण पाहतोय, कारण की पहिल्या रात्रीपासून पाहिलं एखादा संघ जर उपस्थित नसेल तर दुसरा जो त्यांच्या समोर खेळणारा संघ आहे त्यांना टॉस विन देण्यात येतो. जर दोन्ही संघ नसतील तर चेंडू कमी करण्यात येत आहेत. ही या स्पर्धेची नियमावली आपण पाहतोय आणि नुकतंच आपण या स्पर्धेचं टायटल सॉन्ग ऐकलं, श्रद्धांजली चषक, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा पाहतोय स्वर्गीय निरावंती संतोष शेठ म्हात्रे, आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून ह्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज आशिष पाटील ज्युनियर, यस, आता आपल्याला पाहायला मिळेल 2 आशिष पाटील या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला आशिष पाटीलनं दी फ्रंटलाईन गोलंदाज कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली, त्याची डावाला सुरुवात केली होती आशिषनं. चला स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ आपण खर्च करू नका, कारण की तब्बल जर आपण विचार केला तर 7:30 वाजलेत. 7 वाजता आपल्याला पहिला चेंडू डिलिव्हर करायचा होता, थोडासा विलंब झाला, परंतु आता 7:31 अवधी झालाय. शेवटचा षटक, इथे चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुढे जरूर सरकले होते, यष्टीरक्षक स्वतः धावून आले होते, परंतु चेंडूपर्यंत पोहोचणं थोडंसं मुश्किल झालं आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाज एंड चेंज करतात. सहजगत्या एक धाव कंप्लीट केली जाते. 4 षटकापर्यंत संयम राखलाय, परंतु आता अंतिम षटक, तोडफोडीचं षटक ज्याला आपण म्हणतो, या षटकामध्ये मोठे फटके आता दाखवावे लागतील. तर गावदेवी तुर्बे विपक्ष सृष्टी 11 पाबडीचा पाडा, यावा संघनायकाने नाणेफेकीसाठी.
यस क्रिश म्हात्रे गोल्डन मॅन यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळेल. कुमार क्रिश रमेश म्हात्रे दरम्यान एक सुरेख षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज राकेश तरेच्या बॅटमधून. तर ज्या क्षणाची मित्रांनो आपण आतुरतेने वाट पाहत होतो, इथे जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे आयोजित पिसारबे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर क्रिश रमेश शेठ म्हात्रे पिसारबे यांची इथे दमदार एंट्री होत आहे. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. परंतु त्यांचं स्वागत करत असताना मैदानाच्या आतमध्ये राकेश तरेला आपण पाहतोय. तर बस 7व्या क्रमांकावरती आलाय आणि माझ्यामध्ये किती दमखम आहे तो दाखवत असताना राकेश मैदानाच्या आतमध्ये आशिषच्या विरोधात टोलेजंग बॅटिंग मैदानात आपण पाहू शकाल. सलग 2 चेंडू आणि 2 सुरेख षटकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. आणि या 2 षटकारच्या मदतीनं धावसंख्या अगदी वेगानं पुढे सरकत असताना 40 धावा स्कोर कार्डवरती. ज्या पद्धतीनं सुरुवातीला देखील संघनायकानं सांगितलं होतं की 50-55 धावा जर आम्ही बनवल्या तर मॅचमध्ये आम्ही फाईट करू शकतो. आणि आता त्या दिशेनं वाटचाल करत असताना महत्त्वाची भूमिका वेल फिनिश आता सध्याच्या घडीला करत असताना राकेशला आपण पाहतो. शेवट गोड करण्याचा प्रयत्न राकेशचा मैदानाच्या आतमध्ये. बॅट्सविंग त्याचा आपण पाहू शकाल. परंतु यावेळेस लेंथ आणि लाईनचा विचार जरूर करावा लागतो कारण की या क्षणाची बघा 1 मिनिट केलं थांबवायचे. दमदार एंट्री ते होत आहे. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ आयोजित श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर सन्माननीय उद्योजक रमेश शेठ म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन होत आहे. आणि त्यांच्या समवेत पिसारबे गावचे गोल्डमॅन म्हणून परिचित असणारे क्रिश रमेश शेठ म्हात्रे की एक आदर्शवत आपुलकी ज्यांच्या यशाच्या शिखरावर राज करते. आणि असे म्हणतात की ज्यांच्या जगण्यामुळे अनेकांना जगता येतो. खऱ्या अर्थाने समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा जोपासणारे एक दमदार व्यक्तिमत्व सन्मान्य क्रिश रमेश शेठ म्हात्रे गोल्डमॅन पिसारबे यांचं व्यासपीठावर आगमन इथे झालेलं आहे. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे आयोजित श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेत आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खेळ स्टार्ट. ज्यांची रॉयल एंट्री सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाली. आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये त्यांचं शुभ आगमन. फटका हा देखील सुरेख आहे. गॅपमध्ये देखील गोलीच्या वेगानं क्षेत्ररक्षक धावतायत आणि तो मुवमेंटला चेंडू मैदानाच्या आतमध्ये रोखण्यात यश जरूर प्राप्त झाले. परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीत. ते चपलाईनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये शेवटाला कशा पद्धतीनं आपल्या संघाला फिनिश द्यायचा हे दाखवत असताना राकेशला आपण पाहतोय. 43 धावा स्कोर कार्डवरती. अंतिम षटकात धावसंख्येची लयलूट आशिष पाटील ज्युनियरच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं तर नितांत गरज होती या फटक्यांची आणि ते फटके येत आहेत. इथे देखील जोराचा प्रहार करण्याचा प्रयत्न व्यवस्थित चेंडू बॅटवरती मिडल झाला नाही या. परंतु जे कार्य करायचं होतं ते कार्य जरूर फलंदाज करतोय. इथे देखील धावा 2 त्याने कंप्लीट केल्या. आणि या 2च्या साह्यानं धावफलक आता 45-45 फायटिंग टोटल आता स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकामध्ये आतापर्यंत जर धावसंख्येचा आपण विचार केला तर 18 धावा खर्च झाल्यात गोलंदाजी करत असताना आशिष कडनं. tenniscricket.in एक लोकोत्तर वाहिनी. गौरवजी सावंत नेहमीच 7 समुद्र पार स्पर्धा सफल करणारे हे नाव आपल्याला पाहायला मिळतंय. इथे फटका लाजवाब आहे. इथे देखील बॅट्सविंग दाखवलाय आणि ताकदीचा प्रचंड ऑफर बॉलला पाठवलंय. ते स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार गगनभेदी षटकार. तर बघा अतिशय दमदार संगीत ऐकायला मिळालं. गोल्डमॅन क्रिश शेठ म्हात्रे पिसारबे स्पर्धेचे आमचे शिल्पकार उद्योजक रमेश शेठ म्हात्रे साहेबांचे सुपुत्र त्यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांना
आमची विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते एका बाजूला सृष्टी 11 पाबडीचा बडा विपक्ष गावदेवी क्रिकेट संघ तुर्बे संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करावी. या क्रिकेट बघा रमेश शेटमाते साहेबांचे सुपुत्र की आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुली कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गोल्डमॅन म्हणून परिचित असणारे क्रिस शेट मात्रे श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होत आहे. दोन्ही संघांना क्रिस शेट मात्रे गोल्डमॅन पिसारवे यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल इथे आपण पाहतो. निश्चित स्वरूपात सृष्टी 11 अर्थात विलास शेठ घरत माजी सरपंच पाबडीचा बाड यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. संघाने आपण नाणेफेक जिंकलेली आहे. दोन्ही क्रिकेट संघाला सर्वप्रथमतः आमच्या श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर गोल्डमॅन क्रिस शेट मात्रे यांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो. नाणेफेकीचा कौल आपल्या संघाच्या उजवा कौल आपल्या बाजूने लागलेला आहे. निर्णय का असणार आहे? आम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय. अनेक स्पर्धेमध्ये आम्ही पाहत असतो नाणेफेक जिंकणारा क्रिकेट संघ शतरक्षण करत असतो. मात्र तुम्ही उलट इथे आपल्याला खऱ्या अर्थाने एक डिसिजन बघायला मिळतो. फलंदाजी करण्याचा निर्णय नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्ही का स्वीकारलं? चांगला स्कोर ठेवण्याचा प्रयत्न करू. हा रायगड जिल्ह्यामधली पहिलीच क्रिकेट स्पर्धा रेग्युलर स्पर्धेचा आपण विचार केला. आपल्या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पहिली अशी स्पर्धा आहे जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे स्पर्धेचे शिल्पकार उद्योजक रमेश शेठ मात्रे माजी सरपंच संतोष शेठ मात्रे यांनी पुरस्कृत केलेली ही श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने एक खास वैशिष्ट्य मालिकाबीरसाठी इथे 4 व्हीलर्स आपण कार पाहतो. ही संकल्पना आमच्या या 2 शिलेदारांची तुम्हाला कशी वाटली? चांगली. थँक्यू सो मच. मोहन यांच्याकडे बोलूया. मोहन नाणेफेक गमावलेली आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारला असता? आम्ही क्षेत्ररक्षण म्हणजे नाणेफेक गमावल्यानंतर तुमच्या मनासारखं झालेलं आहे. आता क्षेत्ररक्षण करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सृष्टी 11 पाबडीचा पाडा क्रिकेट संघाला कितपत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50-45. हा एकंदरीत स्वर्गीय निरावंती संतोष मात्रे यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2025 पर्व दुसरं सन्माननीय उद्योजक रमेश शेठ मात्रे माजी सरपंच संतोष शेठ मात्रे गोल्डमॅन आपले क्रिस शेट्टी ते उपस्थित आहेत. धनेश शेठ मात्रे आहेत. खऱ्या अर्थाने यांची जी संकल्पना आहे 4 व्हीलर्स जी कार आपण इथे पाहतो मालिकाबीरसाठी ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली? एकच नंबर. थँक्यू सो मच. वलूया नाणेफेक संपन्न झाली. गोल्डमॅन क्रिस रमेश शेठ मात्रे पिसारवे नाणेफेकीचा कौल इथे आपण पाहतो. सृष्टी 11 पाबडीचा पाडा क्रिकेट संघ अर्थात विलास शेठ घरत स्वर्गीय नाना शेठ घरत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आहे दमदार ऑर्गनायझर आहेत. ते नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे पाबडीचा पाडा क्रिकेट संघाने. आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी गावदेवी तुर्बे क्रिकेट संघ यांना प्रथमतः आमंत्रित करण्यात आलेला आहे. काही क्षणातच आपण इथे पाहतो माजी सरपंच संतोष शेठ मात्रे साहेबांचं इथे आगमन होईल. आज रमेश शेठ मात्रे एक खऱ्या अर्थाने त्यांचा आम्ही आभार का मानू, कारण त्यांनी गेल्या पहिल्या वर्षी ज्या वेळेस गत वर्षी स्वर्गीय निरावंती संतोष मात्रे माजी सरपंच पिसारवे यांच्या अविस्मरणीय स्पर्धा आपल्या भेटीसाठी आल्यानंतर त्यांनी जाहीर केलं होतं फायनलच्या दिवशी की 2025 मध्ये जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकाबीरसाठी 4 व्हीलर्स असणार आहे. निश्चित स्वरूपात की बोलले तैसे चाले त्याची वंदाबी पाऊले खेळ स्टार्ट असेल. वलूया आमचे समालोचक यापूर्वी आवाज ऐकला साई पाटील तुर्बे यांचा. आता वळणार आहोत साई राज तलोजा मस्कूर यांच्याकडे बोलूया. तत्पूर्वी DJ सूरज. धन्यवाद महागुरु. धन्यवाद साई पाटील. धन्यवाद मोहन पाटील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानं शिवछत्रपतींच्या पराक्रमानं महात्मा फुले यांच्या संघर्षानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं पावन झाल्यात महाराष्ट्राच्या भूमीत पिसारवेच्या नगरीत आज ही क्रिकेटची भव्य दिव्य देदीप्यमान सोहळा आपण या ठिकाणी रंगत असताना आपण पाहतोय. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ
पिसारवे श्रद्धांजली चषक 2025 अप्रतिम लाजवाब पारदर्शक नेत्रदीपक असं आयोजन. पहिलाच बॉल आडव्या बॅटच्या रडारमध्ये फटका तर फसलाय. मिड ऑफ मधनं क्षेत्ररक्षक आल्या दूरवरनं पहिल्याच चेंडूवरती पहिलाच फलंदाज गारत. यावेळी फलंदाज बाद झालाय. अनिकेत कालेचा वादळ मैदानाच्या बाहेर. रमेश दादा यांचे सुपुत्र कार्यात पाहतोय गोल्डन मॅन आणि अगदी सोन्यासारखा मन आमच्या क्रिश दादा म्हात्रे यांचा. समाजसेवा हीच ईश्वर सेवा खऱ्या ते करत असतात आणि प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या हृदयात घर करणारा माणूस म्हणजे आमचे क्रिश दादा. शुद्ध बीजापोटी फल्या रसाला गोमटी मुख्य अमृताची वाणी देह वेचावा करणे. अगदी स्क्रीनच्या समोर आपण त्यांचा चित्र आपण जरूर पाहिला. जबरदस्त आयोजक कमिटी आम्हाला ठिकाणी लाभली. सर्व आयोजन कमिटीचं मनापासून हार्दिक स्वागत. मॅचचा आनंद घेतात धरणा गावची वलक आमचे मिथून शेठ मडवी मॅचचा आनंद घेतात. मिथून तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संकेत गायकर वेगवान तेज तरार मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी सातत्याने करण्याचा तो प्रयत्न करत असतो. गावदेवी धरणा इथे मात्र फलंदाजी करत असताना 51 धावांचं आव्हान. जबरदस्त लढत पहिलीच लढत प्रेक्षकांच्या थेट भेटीस येते. किरोली बनाम गावदेवी धरणा. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फटका तर फसला परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये शाबूत होत असताना तत्पूर्वी इथे आपण पाहिलं तर एक धाव इथे मात्र पूर्ण तर श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने इथे 2 व्हीलर्स बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. पिसारवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय आहे सरपंच शेठ माते साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने श्रद्धांजली चषक 2025 पर्व 2 मध्ये आपलं स्वागत आहे. येस सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. ही स्पर्धा ना सत्तेसाठी ना स्वार्थेसाठी स्पर्धा फक्त पिसाऱ्याच्या एकात्मतेसाठी आपण पाहतोय. संतोष शेठ म्हात्रे त्यानंतर आमचे रमेशदादा म्हात्रे यांच्या स्वप्नातून साकारलेली नक्कीच रायगडातील नंबर 1 स्पर्धा जिथे मॅन ऑफ द सिरीज साठी इथे 4 व्हीलर आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज संकेत गायकर इथे तयार. आडव्या बॅटनं ताकदीचा प्रचंड वापर तितकीच लांबी तितकाच अंतर चेंडू सीमारेषा बाहेर 6 अंतर. षटकाराच्या बरोबरीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आखली गेली कोरली गेली नोंदली गेली. तब्बल 7 धावा धावफलकावरती संकेत गायकर जबरदस्त गुणलेख कामाला या ठिकाणी लाभलेत. नक्कीच जतीन गोंधली मॅन फ्रॉम उसाडणे आणि एक महाराष्ट्रातील नंबर 1 डीजे ऑपरेटर अर्थातच आमचे डीजे सूरज जतीन यांचा वाढदिवस आहे परंतु चेंडू पुन्हा एकदा आर पार सीमा पार रात्रीच्या चांदण्यांच्या समोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि चंद्रमामाने त्यांचा जय जयकार करावा इतका फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. चेंडू सीमा पार आर पार षटकार. न थांबलात सूर्य न थांबल्यात धारा या बेधुंद वादळांना आता कोणता किनारा. आशिष इथे बरसलाय खऱ्या तर आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 चेंडूवरती गगनभेदी आसमानी सुलतानी 2 षटकार पाहिले. संकेत गायकर तयार होत आहेत. यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे जुळण्यात नाही. चेंडू जातो डॉट बऱ्याच वेळानंतर संकेत इथे मात्र सुटकेचा श्वास घेतात. आमचे उत्कृष्ट गुणलेखक जतीन यांचा आज वाढदिवस. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू हॅपी बर्थडे मिस्टर जतीन. संकेत गायकर तयार झाल्यात. षटक क्रमांक पहिला चेंडू फेकून झाल्यात 5. हो कट करण्याचा प्रयत्न होता बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क जुळून येत नाही. षटक क्रमांक 1 P1चा खेळ इथे समाप्त झालाय. गावदेवी धरणा संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 1 गडी गारद झाल्यानंतर 13 धावा धावफलकावरती.
जबरदस्त संगीत पहिल्या षटकाची ती झाली आहे. सांगता संघाची धावसंख्या दाखवायला ते पाहिली गेली तब्बल 13 धावा. नवीन गोलंदाज P2 मध्ये येतील. षटक क्रमांक वेदांत तरेला आपण पाहू शकाल. ड्रेस कोड अतिशय खूप चांगला आपण या ठिकाणी पाहतोय. 3 क्षेत्ररक्षक अंतर्वर्तुळाच्या बाहेर शॉट, मिड ऑफ शॉट, फान लेग गलीमध्ये, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला, डीप मिडविकेट आणि लॉंग ऑनकडे असं क्षेत्ररक्षणात झालं. इथे आखले गेले विशाल मडवी इथे स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. षटकाची झाली या पहिल्या सांगता आणि एकूण धावसंख्या धापालगती 13. स्क्रीनच्या अगदी समोर दोस्ती दुनियातील राजा माणूस आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये हक्क करणारा आणि घर करणारा माणूस म्हणजे अर्थातच आमचे क्रिश दादा म्हात्रे मॅचचा आनंद घेतात. जबरदस्त रॉयल लुक त्यांच्या माध्यमातून आता या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय वेदांत तरे. वेदांतला कमबॅक करणं गरजेचं आहे. हो, इथे मात्र लाईन रीड करावी लागेल. आमचं पंच या दिशेने आमच्या वळतात आणि 2 हात जमिनीला समांतर सचिनजी कडू सरांचा इशारा येतोय. हा चेंडू खराब आहे. आणखीन एक चेंडू या ठिकाणी गोलंदाज वेदांत तरेला मात्र इतर फेकावं लागेल. सुरुवात खूप चांगली केली मी म्हणेन, अशीच मी कौतुक करेन. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी ज्यांनी केली आहे, अडव्या बॅटनं ताकदीचा प्रचंड वापर, परंतु ही सबमिरन डिलिव्हरी इथे आपण पाहिले. चेंडू पडल्याने थोडासा डीप राहिला आणि या चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि फलंदाज विशाल या चेंडूवरती मात्र अशभूत अशा नजरेनं पाहत बसलाय. बाकीचं काम यष्टिरक्षकाच्या माध्यमातून चोखरीत्या पूर्ण केलं जातं. षटक क्रमांक 2 संघाची धावसंख्या धावफलकावरती गावदेवी धरणा जाऊन ठेपली 14 वरती. 14 धावा धावफलकावरती. काय आयोजन आहे, काय नियोजन आहे, जबरदस्त स्पर्धा. स्विच इटचा आश्रय इथे मात्र शॉर्टरमॅनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी रात्रीच्या सुमारामध्ये हे क्षेत्ररक्षक पहारा देत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अन्यथा तर चौकार- साईराजे यांच्याकडे आपण बोलणार आहोत. साईराजे, टोटली किरवली क्रिकेट संघाच्या धावा आता किती झालेल्या तर जतीन आम्हाला माहिती देतील. 51 झाल्यात, 52 काढायचे. चला, 52 धावांची आवश्यकता असणार आहे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला. येस, थँक्यू. यावेळी बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लिमिट आउटमध्ये क्षेत्ररक्षण या ठिकाणी प्रोटेक्शन देत आहेत, पेट्रोलिंग करतात. तत्पूर्वी मिळालेल्या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीने धावफलक इथे पुढे सरसावत असताना 16 धावा आहेत धावफलकावरती. सुरुवातीच्या षटकामध्ये आपण पाहिलं प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली. खरं तर आमचे बाउन्सर बॉयज या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील कौतुक करेन. सर, स्वागत आहे आपलं. यावेळी 6 चेंडू पडल्यानंतर ऑफस्टमच्या जास्त बाहेर टर्न होतोय, चेंडू काटा बदलतोय, परंतु या चेंडूवरती मात्र पंच वाईटची खून इथे दर्शवतात. इन्व्हेस्टमेंट तुमची जरी छोटी असली, परंतु तुम्हाला गोलंदाजी P2 मध्ये खूप उल्लेखनीय कामगिरी तुम्हाला इथे करायची आहे. गोलंदाज सज्जेत वेदांत तरे. अप्रतिम आयोजन, नियोजन, सुयोजन व्यासपीठावरती आपण पाहतोय. आज JD बामा आणि कुस्तीच्या माध्यमातून त्यांची स्पर्धा खूप मोठी आणि महाराष्ट्रामध्ये अव्वल दर्जाची स्पर्धा आपण त्यांच्याकडे पाहतो. आज त्यांचा रॉयल लुक अगदी मिथुन चक्रवर्ती. आय एम डँसर, परंतु इथं फटका बसलाय. शॉट मिड ऑफला फलंदाज बाद झालाय. विशालला मात्र परतावं लागेल. झटका क्रमांक 2 गावदेवी धरणा टीमचा हा फलंदाज बाद. एकूण धावसंख्या धावफलकावरती 16. वेदांत तरे हा खऱ्या अर्थानं पाहतो अंडर 16 मध्ये खेळणारा खेळाडू आहे आणि त्यांच्याच पप्पानी वडिलांनी त्यांनी आता कॅच कॅरी केली. रमेश दादा तरे यांनी कॅच कॅरी केली. काय जबरदस्त, अप्रतिम, लाजवाब क्रिकेटचा खेळ. धावसंख्या 17 आहेत, आता बनवायच्या आहेत 20 मध्ये 35 धावेची गरज आहे. गोलंदाज सीधे सज्ज असताना वेदांत तरे अगदी चांगली उल्लेखनीय कामगिरी करण्याचा प्रयत्न करतात. नवीन येणारा फलंदाज आपण या ठिकाणी पाहतो ऋषभ पाटील. चांगली इथे गोलंदाजी ऋषभला मात्र इथे करावी असं नक्कीच वेदांत तरेचा आव्हान असेल. गोलंदाज सज्ज झाला. वेदांत समोर फलंदाज ऋषभ पाटील बनवायचे आहेत. 52 गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू. हो, वेग पहा किती प्रचंड वेग, वेगाची स्वारी गोलंदाजी करतोय वेदांत तरे. लय भारी, जाम भारी. डॉट चेंडूची सांगता ऋषभ पाटील पहिल्या चेंडू डॉट खेळतात. वेदांत तरे अप्रतिम गोलंदाजी इथे साकारत. जरी त्यांनी इथे 2 चेंडू खराब वेगली तरी इथे ग्रेट कमबॅक करण्याचा तो मात्र प्रयत्न करत असताना बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, फटका जर बसलाय, परंतु दीप एक्स्ट्रा कव्हरला
संकेतनं टिपला झेल, संपलाय फलंदाज ऋषभ पाटीलचा खेळ. चला खेळाडूंनी एकत्र यायचं नाही आहे. शतरक्षण करणाऱ्या संघाला आम्ही ते सूचित करतो. शतरक्षण रचना आपण त्वरित करून घ्यायची आहे, कारण वेळेची पाबंदी श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने घेतलेली आहे प्रत्येकांसाठी वेळेची पाबंदी असणार आहे. हो टू साईराजे. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 17-18 मध्ये 35 धाब्यांची गरज आहे. गावदेवी धरणा टीम इथे फलंदाज आपण पाहतोय, जो सैराबैरा झालेला फलंदाज आशिष पाटील अद्याप देखील तळ टोकून बसलाय, कारण त्याला माहिती आहे आपल्याला ही शर्यत जिंकायची, मॅच जिंकायची आहे. कारण या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते. या स्पर्धेची नक्की 365 दिवस वाट पाहिली जाते. आपल्या हक्काची आणि सन्मानाची, स्वाभिमानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त इथे गोलंदाजी वेदांत तरेचं मी कौतुक करेन. खऱ्या तर आता पुन्हा एकदा वेदांत तरे यांचे मोठे बंधू अर्थातच कल्पेश तरे, म्हणजे एकाच टीममध्ये घरातील 2 मुलं आणि एक वडील खेळतात. क्या बात आहे. ज्यामध्ये सुखदेव काका आमचे देसाईचे खेळाचे रिची आणि त्यांचे काका म्हणजे एकत्र कुटुंबाचा संघ आहे. क्या बात आहे. तर एक कुटुंब या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण टीमचा आपण हार्दिक स्वागत व्यक्त करू. गोलंदाज कल्पेश तरे. फुलर लाईनचा चेंडू इथे मात्र ड्राईव्ह करतायत डीप लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, पेट्रोलिंग करतात. तत्पूर्वी या चेंडूवरती मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपलाय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 18. 3 फलंदाजांचा घाशा जरी गुंडाळला गेला 17 मध्ये बनवायच्या त्या 34 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. या स्पर्धेची ही 5वी रात्र. जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहिली सातत्याने यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. या संपूर्ण टीमचा मी करीन कौतुक. हो इथे मात्र ब्लॉकमध्ये नक्कीच कल्पेशी गोलंदाजी जसप्रीत बुमराची आठवण करून देणार हा चेंडू होता. अगदी मोठ्या फटक्यापासून आता वंचित ठेवण्याचा प्रयत्न जरूर या गोलंदाजाचा राहिला. धावफलकावरती धावसंख्या एकूण आल्या त्या मात्र 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर कल्पेश तरे. चेंडू फेकून झालेत कल्पेशांच्या 2. अद्याप देखील शक्यतील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. संत वाहते इंद्राणी आता मोठ्या पटकावचं वंचित, कारण लोक शांत ठेवून इथे फलंदाजी इथे आशिष करत असताना हाफ ट्रॅकर इथे चांगली चाबूक स्ट्रोक इथे चाललाय. गोलीच्या वेगानं दंदन दंदर करत चेंडू आउट ऑफ द पार. बॅकवर्ड पॉइंट आणि डिफ्टॉरमॅनला भेदत असताना चेंडू सीमा पार. 4 रन. काय खेळतोय जबरदस्त. संघाला धोका होता आणि बिनतास ठोकम ठोक फलंदाजी. इथे डोकं शांत ठेवून, डोकं शांत असलं तर विचार तुटत नसतात आणि भाषा गोड असली की माणसं तुटत नसतात. परंतु तेच सांगण्याचा इथे तो प्रयत्न करतोय. धावफल करते धावा 23. जबरदस्त तडाखा चेंडू सीमा रेषा पार. डीप लॉंग ऑफच्या वरनं आलेला खणखणीत दणदणीत संघर्षमय षटकार. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. जयवंत शेठ म्हात्रे कुटारी, रेवण बाबेकर धानसर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर उद्योजक रमेश शेठ म्हात्रे आणि त्याचबरोबर माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. डांसिंग डाउन खेलने का प्रयत्न, क्या बात है, आगाज हो चुका है, धमाका बाकी है. आज समंदर को भी पार करना है. उसी दिशा में कश्ती लेकर चलो जिस दिशा में आशीष पाटिल का ये तूफान खड़ा है. ठोक दीजिए.
एकूण धावसंख्या धाव फलकावरती आखली गेली कोरली गेली आहे. जबरदस्त तडाखेबंद धावसंख्या पाहिली. एकूण धावसंख्या 35 धावा धाव फलकावरती. जबरदस्त, क्या बात आहे. अप्रतिम सुरुवातीचा सलामीवीर फलंदाज इथे झुंज देत असताना हो ब्लॉक हॉल मध्ये इथे पहा किती डोकं शांत ठेवून चांगल्या चेंडूवर सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. काय फलंदाजी. नक्कीच गावदेवी धरणा टीम जर अशीशी फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तर व्यासपीठावर आपण पाहतो अरुण शेठ भोईर तुर्बे यांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. क्रिस शेठ म्हात्रे गोल्डमॅन यांचं आपण आता संगीत ऐकलं खऱ्या अर्थाने. एक दमदारी व्यक्तिमत्व अरुण शेठ भोईर साहेब तुर्बे यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. जयवंत शेठ म्हात्रे साहेब खुटारी आपलेही, रेवंत शेठ वाबेकर आपलं, आम्ही स्पर्धा ऑर्गनायझर संतोष शेठ म्हात्रे, माजी सरपंच पिसारवे आणि उद्योजक रमेश शेठ म्हात्रे, जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. 12 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावेची गरज आहे. जबरदस्त आचारी वर्ग आम्हाला या ठिकाणी लाभल्यात. सुनीलदादा पाटील पिसारवे, त्यानंतर आमचे नारायणदादा असतील, त्यानंतर आमचे विनोद धवणे असतील, त्यानंतर आमचे लक्ष्मण पाटील असतील. संपूर्ण आचारी वर्गाचा खऱ्या अर्थाने त्यांच्या हाताला एक वेगळीच न्यारी आहे आणि त्यांचं करूया स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आणि कौतुक देखील. 12 चेंडू 16 धाव्यांची गरज. गोलंदाज सज्ज. वेदांत रे कमबॅक करायला हवा. चांगला फटका डीप मधून क्षेत्ररक्षक टीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण संकेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे अंकित केली झाल्या आणि एका धावच्या बरोबरीने संघ पुरे सरसावत असताना धावसंख्या धापलकावरती गावदेवी धरणा संघ जाऊन ठेपलाय. एकूण धावसंख्या 37 वरती. आता 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी अर्थातच 15 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज सज्ज. वेदांत रे ते कमबॅक करायला हवं. वेदांत आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना डीप मिड विकेटला इथे चुकीला माफी नाही. छोडोगे कॅच तो भाई कैसे जीतोगे मॅच. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटचं सूत्र तेच सांगतोय की तुम्ही पकडा झेल आणि जिंकून दाखवा हा क्रिकेटचा सदाबहार खेळ. एक एक कॅच तुम्हाला मॅच मध्ये एक एक विकेट खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण हिटमॅन रोहित शर्माजी ज्यावेळी 4 या वैयक्तिक धावसंख्येवरती झेल सोडला गेला तिसेरा परेरानं आणि त्यावेळी त्यांनी 264 धाव्यांची मॅरेथॉन इनिंग इथे आपण समीकरण पाहतोय. उर्वरित समीकरण येऊन टिपते 13 चेंडू माफ करा 10 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. गोलंदाज सज्ज. हो इथे आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. वेदांत रे ते थोडेसे नाराज दिसतात, परंतु गोलंदाजी करत असताना इथे कुठेतरी ग्रेट कमबॅक देण्याचा प्रयत्न तो इथे दाखवतोय. कारण जरी झेल सुटला तरी मी ते डॉट चेंडू काढण्याची क्षमता आम्ही जरूर ठेवतो. 13 धाव्यांची अद्याप देखील गरज आहे. गोलंदाज सज्ज. स्ट्राईक एंडवरती आपण निलेश पाटीलला पाहू शकाल. पद्धतालितेमध्ये व्यथ येतोय, परंतु इथे प्रेशर आहे दोन्ही संघावरती. अद्याप देखील कोण जिंकला नाहीये, कोण हारला नाहीये. गोलंदाज तयार. वेदांत. वारंवार प्रेशर आहे गोलंदाजावरती. कारण की समोर फलंदाज विशाल पाटील आणि त्याच्या जोडीनं त्याच्या सोबतीनं आशिष पाटील इथे काय जबरदस्त खेळ करत असताना हो हो पुन्हा एकदा इथे मात्र डॉट चेंडूची सांगता. मॅच मध्ये कमबॅक जबरदस्त गोलंदाजी इथे करत असताना वेदांत रे इथे मात्र निलेश पाटील बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव इथे खेळत असताना या दुनियेमध्ये थांबायला तर वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, ठोकला तो जिंकला, ठोकला तोच टिकला. नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे गोलंदाज वेदांत रे. हो बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी. वेदांत रेसाठी एकदा जोरदार टाळ्या. काय गोलंदाजी करतोय, लाजबाब जबरदस्त गोलंदाजी. पैसा उचल मॅच इथे मैदानावरती थेट रंगली गेली आहे. अद्याप देखील 13 धाव्यांची गरज आहे. समीकरण येऊन टिपते. उर्वरित 7 चेंडू आणि 7-13चा समीकरण. प्रेशरवरती खेळत असताना निलेश पाटील इथे मात्र स्वतःला तर सिद्ध करावं लागेल. इथे संघर्षाला तुम्हाला इथनं सुरुवात करायची आहे. 7 मध्ये 13. नक्कीच फलंदाज जो सैरा वैरा झाला त्याला सिंगल काढून तुला स्ट्राईकवरती आणायचा होता, परंतु तिथं काय घडणार. 7-13. आडव्या बॅटनं
नक्कीच मी जरी शांत होतो परंतु मी शांत बसण्यासाठी मी साधू नाहीये. कारण विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्याने मी कारण सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी उद्याने नव्याने उडणार मी. रोखेन कोण मजला अशी कोणती भिंत नाही. हेच सांगण्याचा प्रयत्न करतो निलेश पाटीलच्या बॅट्स मधून दमदार शानदार षटकार. तर अतिशय सुंदर संगीत आपण ऐकतो. निरावंती मात्रे अर्थात पिसारवे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती निरावंती संतोष मात्रे यांच्या अविस्मरणीय आठवण म्हणून श्रद्धांजली चषक आपल्या भेटीसाठी आलेले आहे. पर्व दुसरं. आताच आमचे साई राजा आहे साई पाटील अतिशय चांगलं वर्णन केलं की श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेची चर्चा फक्त रायगड किंवा ठाणे जिल्ह्यापुरती मर्यादित नाही आहे, तर टेनिस विश्वामध्ये या स्पर्धेची एक नेत्रदीपक आयोजन म्हणून चर्चा आहे. आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य प्रथमच 2024-2025 या पर्वामध्ये आपण पाहतो की मालिकावीरसाठी इथे 4 व्हीलर्स कार आहे आणि तिचे पुरस्कर्ते आहेत उद्योजक रमेश शेठ म्हात्रे आणि माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे. एकनाथदादा म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर्वांचं हार्दिक स्वागत. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. समोर फलंदाज आशिष. हो आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असणार का? इथे मात्र एक धाव जर पूर्ण झाली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पंचांचं बघा इथे दर्शवतात पंच. एक धाव इथे मात्र नक्कीच कमी असणार आहे कारण बॅट कदाचित रेषेपर्यंत पोहोचली नसेल. चेक केलं जाईल नक्कीच पंच खऱ्या आपण चेक केलं जाईल. टेनिस क्रिकेट अर्थातच समोरच्या अर्थातच बॉलर एंडनं आपण नक्कीच इथे चेक करूया. दूध का दूध और पाणी का पाणी. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून स्पर्धा 8 कॅमेरा समवेत ही कव्हर केली जाते. संपूर्ण या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असताना कारण संपूर्ण टीमसाठी पूर्ण ड्रेस कोड आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी इथे 4 व्हीलर आदरणीय सन्माननीय दोस्ती दुनियातील राजा माणूस उद्योजक रन कंप्लीट आहे. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जावेद फरीद सर क्या बात आहे. वयाचे 63 ओलांडले तरी त्यांची नजर किती तीक्ष्ण आहे. चालाक्ष नजर. 2 धावा आल्यात. आता उर्वरित समीकरण येऊन टिपते. 5 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. इथनं कमबॅक करायला हवं. नक्कीच राकेश तरेमध्ये ती क्षमता आहे. ती क्षमता इथे मात्र दाखवावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. 5 मध्ये 5 धावा बनवायच्यात. गोलंदाज सज्ज. आडव्या बॅटनं ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू जाईल महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलनं. चेंडू आर पार सीमा पार आणि या मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केलाय. गावदेवी धरणा टीम एकदा जोरदार टाळ्या. फलंदाज आशिष पाटीलसाठी 1 मॅन आर्मीची भूमिका साकारली. त्याच्या बॅट्स मधून एकूण धावसंख्या आपण पाहिल्यात. आशिष पाटील नामक फलंदाज तिथे चमकला बरसला. 13 मध्ये 40 धाव्यांचा योगदान. एकदा जोरदार टाळ्या आशिषसाठी. नक्कीच या ठिकाणी हार पत्करावी लागली. अर्थातच किरवलीसी आपण हरलात पण वाघासारखी जरूर लढलात. नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच त्यांनी संघर्षाची लढत इथे जिंकली. खऱ्या त्यांना रात्रीमध्ये ज्यांना ही मैदानात अगदी गाजवून सोडलंय तोच खेळाडू अर्थातच यावेळी आपण देऊया आशिष पाटील. 40 धाव्यांचं योगदान. तर मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा हिरो आशिष पाटील. धरणा क्रिकेट संघ गावदेवी क्रिकेट संघ धरणा विजय संपादित केलं. तुमचं मनपूर्वक आम्ही इथे अभिनंदन करतो. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पाहतो. खऱ्या अर्थाने किरवली गावदेवी क्रिकेट संघ किरवली क्रिकेट संघ तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचं मनपूर्वक आभार. इथे ॲडव्होकेट धनेश म्हात्रे